SC/ST प्रवर्गातील एकूण उपवर्गीय आरक्षणाच्या संबंधाने राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं किंवा राज्याला तसे अधिकार असायला हवेत या संबंधाने सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा स्वागतार्ह आहे, अभिनंदनीय आहे. कारण एका ठराविक जात समुदायांनाच जर त्याचे फायदे मिळत असतील आणि इतर समुदाय जर वंचित राहत असतील तर निश्चितपणे सर्व जात समुदायांना त्या फायदे मिळावेत. आता आपण सुषमाताई यांना ऐकलं. आता तरी सोडून द्या शेजाऱ्याची लेकरं कडेवर घेणं. आज आपला जो लढा सुरू आहे की आरक्षण उपवर्गीकरण थांबलं पाहिजेत, यातून संबंध SC जो ग्रुप आहे म्हणजे SC बांधवाचं नुकसान होणार आहे, SC समुदायातील 59 जातीचं नुकसान होणार आहे. याच्यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. एकीकडे आपण विरोध करत आहोत आणि तिकडं ज्या सुषमाताईला आंबेडकरवादी समाजाने डोक्यावर घेतलं, डोक्यावर घेऊन नाचले, आज त्यांची भूमिका दलबदलू भूमिका आहे की एकच जात समूह जर आरक्षण खात असेल तर उपवर्गीकरणाचं स्वागत केलं पाहिजे, राज्य सरकारला अधिकार दिले पाहिजेत किंवा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला ते स्वागतार्ह आहे. आता तरी आपण विचार केला पाहिजे की शेजाऱ्याचे लेकरं किती दिवस कडावर घ्यायचे, आपलंच लेकरू आपल्या काखात बसलं पाहिजे. हा विचार आता आंबेडकरवादी समाजाने केला पाहिजे, घेतला पाहिजेत. किती दिवस आपण सो कॉल्ड नेत्याच्या मागं लागणार आहोत, किती दिवस आपण त्यांच्या हाताने आणि त्यांच्या ओझळीतून बाबासाहेब समजून घेणार आहोत.